हळू. प्रार्थना म्हणून चालू करू ना. हो हो, प्रार्थना म्हणून. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्ण सर्वांना. वाचू का ताई? हो होत आहे, वाचा. अध्याय 18, ओवी 1221 पासून. नाना संसार आडवी कर्मयोग वाट बरवी जोडकी ते मदैक्य गावी पैठी झालीसे. अथवा संसारूपी अरण्यात कर्मयोगाची उत्तम वाट असून ती मत्स्वरूपी गावात येऊन ठेपली आहे. हे असो कर्मयोग बोघे तेणे भक्ती चितगंगे मी स्वानंदो दधी वेगे ठाकिला की गा. कर्मयोगाच्या ओघाने ज्ञान व भक्तीच्या नदी बरोबर मी या आत्मानंद रूपी सागराला तो मोठा वेगाने येऊन मिळालेला असतो. या ठायवरी सुवर्मा कर्मयोगी आहे महिमा म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. हे मर्मज्ञ अर्जुना, येथपर्यंत कर्मयोगाची एवढी मोठी थोरवी आहे म्हणूनच मी तुला पुन्हा पुन्हा सांगत आहे. पै देशे काळे पदार्थे साधुनी घेई जे माते तैसा नभे मी आयते सर्वांचे सर्वही. देश काळ पदार्थ इत्यादिकांच्या साधनाने त्रिविध परिच्छेदासह माझी प्राप्ती होईल अशातला मी नाही. तरी मी स्वतः सिद्ध असून सर्व ठिकाणी आहे. म्हणून माझ्या ठाई ज्याच्या ये न लगे काही मी लाभे ये उपायी साचची गा. मला वेगळे समजून माझ्या प्राप्तीकरता काहीही कष्ट करण्याची आवश्यकता नाही. अरे या पूर्वोक्त उपायांनी खरोखरच माझी प्राप्ती होते. एक शिष्य एक गुरु हा रूढला साच व्यवहारू तो मतप्राप्ती प्रकारू जाणावया. एक शिष्य व एक गुरु हा जो रूढ व्यवहार जगात चालू आहे तो माझ्या प्राप्तीचा मार्ग स्वरूप साधन व फळ जाणून घेण्याकरताच आहे. अगा वसुधेच्या पोटी निधान सिद्ध किरीटी वन्नी सिद्ध काष्टी वोहा दूध. अर्जुना, पृथ्वीच्या पोटात धनाचा ठेवा आयताच आहे, लाकडात अग्नी आयताच आहे व कासेत दूध आयतेच मिळते. परी लाभे ते असते तया की जे उपायाते येर सिद्धची तैसा असे उपायी मी. तसे पाहिले तर असते त्याचीच प्राप्ती होऊ शकते, परंतु त्याकरता उपाय मात्र करावे लागतात. त्याचप्रमाणे मूळचा मी सिद्धच असलो तरी साधन मार्गानेच माझी प्राप्ती करून घ्यावी लागते. हा फळवरी उपावो कापा प्रस्तावितसे देवो हे पुसता जरी अभिप्रावो येथीच्या असे. फळ सांगितल्यानंतर देखील साधन मार्ग पुन्हा सांगण्याचा भगवान उपक्रम का करीत आहे अशी जर विचारणा करशील तर या सांगण्याचा हेतू हा आहे. जे गीतार्थांचे सांगावे मोक्षोपाय पर आघवे आन शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध. गीतेतील बोधाचा सांगुलपणा यात आहे की संपूर्ण गीताशास्त्र मोक्षाच्या प्राप्तीचे साधन मार्ग सांगणारे आहे. इतर शास्त्रांनी सांगितलेले उपाय प्रमाणांनी सिद्ध होणारे नाहीत. वारा आभाळची फेडी वाचून सूर्याते न घडी का हात बाबोळी धाडी तो न करी. तैसा आत्मदर्शनी आढळ असे अविद्येचा जो मळ तो शास्त्र नाशी येर निर्मळ मी प्रकाश स्वये. वाऱ्या सूर्य आड येणाऱ्या अभ्रांना दूर सारतो, त्या व्यतिरिक्त तो काही सूर्याला नवीन तयार करत नाही किंवा हात पाण्यावरील शेवाळ्याला दूर सारतो, पाणी नवीन तयार करत नाही. त्याप्रमाणे आत्मदर्शनाला प्रतिबंध करणारा जो अज्ञानाचा मळ असतो तो शास्त्रांच्या मुळे नाहीसा होतो.
एरवी मी निर्मळ व स्वयंप्रकाशच आहे. म्हणून आघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. म्हणून संपूर्ण शास्त्रे अविद्येचा नाश करण्याची साधने आहेत. त्या व्यतिरिक्त स्वतंत्रपणे आत्मबोध करण्यास ती समर्थ नाहीत. तया अध्यात्मशास्त्रांची जे साचपणाची येस पुसी ते येईचे जया ठायासी ते हे गीता. त्या आत्मज्ञान प्रतिपादक शास्त्रांना जेव्हा आपला खरेपणा सिद्ध करण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना ज्या ठिकाणी जावी लागते ते हे गीताशास्त्र होय. भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा आघविया तैसी शास्त्रेश्वरा गीता या सनाथे शास्त्रे. सूर्योदयाने पूर्व दिशेला शोभा आणली असता ज्याप्रमाणे सर्व दिशा प्रकाशमान होतात त्याप्रमाणे या एका श्रेष्ठ गीताशास्त्राने सर्व शास्त्रे सनाथ होतात. सर्व शास्त्रांना छत्र लाभते अथवा सर्व शास्त्रांना आधार गवसतो. ये असो येणे शास्त्रेश्वरे मागा उपाय बहुवे विस्तारे सांगितला जैसा करे घेवो ये आत्मा. हे असो या शास्त्रात श्रेष्ठ अशा या गीतेने ज्या रीतीने आत्मा हाताने येईल घेता येईल असा साधन मार्ग मागे पुष्कळ विस्ताराने सांगितला. परिप्रथम श्रवणासवे अर्जुना विपाये हे फावे हा भाव सकणवे धरुनी श्रीहरी. तेची प्रमेय एक वेळ शिष्यी होवावया अढळ सांगतसे मुकुळ मुद्रा आता. परंतु पहिल्यानेच ऐकल्याबरोबर हे अर्जुनास क्वचितच समजले असेल अशी कल्पना कृपाळू अशा भगवंताच्या मनात येऊन त्यांनी सांगितलेला सिद्धांतच शिष्याच्या ठिकाणी चांगला बिंबावा म्हणून श्रीकृष्ण आता पुन्हा संक्षेपाने सांगत आहेत. आणि प्रसंगे गीता ठावही हा संपता म्हणून द्यावी आद्यंता एकार्थत्व. आणि सहजासहजी गीता देखील समाप्त होत असल्यामुळे तिच्या आरंभापासून ते शेवटपर्यंत एकाच अर्थाचे प्रतिपादन आहे हे भगवान दाखवित आहेत. जे गुंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपणा अनेकी सिद्धांती केले तरी तेथुलेही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापार नेणत कोणी नये मानी कोणी जय मानी. ते महासिद्धांताचा आवाका सिद्धांता कक्षा अनेका भिडवूनी आरंभ देखा संपवित असे. ज्या गीता ग्रंथाच्या मध्यभागात निरनिराळ्या अधिकार प्रसंगी अनेक सिद्धांत मांडून जे प्रतिपादन केले ते तितकेही सिद्धांत या गीताशास्त्रात आहे असे पूर्वापार संबंध न समजता कोणी मानील म्हणून अनेक सिद्धांतांची एकवाक्यता करूनच महासिद्धांतांचे तात्पर्य सांगितले आहे. त्याच्यामुळे आरंभी प्रतिपादन केलेल्या सिद्धांतानेही समाप्ती केली आहे. एथ अविद्यानाश हे स्थळ तेणे मोक्षापादान फळ या दोन्ही केवळ साधन ज्ञान. या गीताशास्त्रात अविद्येची निवृत्ती हा प्रतिपाद्य विषय आहे. त्याच्या योगाने मोक्षाची प्राप्ती करून घेणे हे प्रयोजन आहे. हे दोन्ही गोष्टी साध्य करून घेण्याचे साधन केवळ ज्ञान आहे. हे इतुलेची नानापरी निरूपले ग्रंथ विस्तारी ते आता दोन्ही अक्षरी अनुवादावे. हे इतकेच नाना प्रकारांनी या ग्रंथात विस्ताराने सांगितले तेच आता दोन शब्दात पुन्हा सांगावयाचे आहे. म्हणून उपेही हाती जालया उपाय स्थिती देव प्रवर्तले ते पुढती येण्याची भावे. म्हणून साध्यही प्राप्त झाल्यावर पुन्हा उपाय सांगण्यास देव प्रवृत्त झाले ते याच उद्देशाने. आता श्लोक आहे. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मदव्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतम पदमव्ययम्. याचा अर्थ आहे मला शरण आलेला पुरुष
सर्व काळ सर्व कर्मे करत असला तरी माझ्या कृपेमुळे शाश्वत व अविनाशी असे पद प्राप्त करतो. मग म्हणे हा सुभटा, जो कर्मयोगिया निष्ठा मी होऊनी होय पैठा माझ्या रूपी. मग भगवान म्हणतात, योद्ध्या अर्जुना, अशा निष्ठेने तो कर्मयोगी मत्स्वरूप होऊन माझ्याच ठिकाणी अढळपणे राहतो. स्वकर्माच्या चोखोळी मग पूजा करुनी भली, तेणे प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. स्वकर्मरूप चांगल्या पुष्पांनी माझी सुंदर पूजा करून प्रेमरूप माझ्या प्रसादाने ज्ञाननिष्ठा तो प्राप्त करून घेतो. ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे तेथ भक्ती माझी उल्लासे, तिया मजसी समरसे सुखिया होय. तो ज्ञान मार्ग जेव्हा हस्तगत होतो तेव्हा माझ्या भक्तीचा आविर्भाव होतो व तिच्या योगाने माझ्याशी समरस होऊन तो सुखी होतो. आणि विश्व प्रकाशितया आत्मया मज आपुलिया अनुसरे जो करुनिया सर्वत्रता आहे. आणि विश्वाला प्रकाशित करणारा जो मी आत्मा, त्या मला माझे सर्वत्र व्यापकत्व जाणून जो मला अनुसरतो. सांडुनी आपुला आडळ लवण आश्रयी जळ, का हिंडोनी राहे निश्चळ वायू व्योमी. आपला प्रतिबंध कठीणपणा टाकून देऊन मीठ ज्याप्रमाणे पाण्यात विरघळून जाते किंवा इकडे तिकडे हिंडून वायू जसा आकाशात शांत राहतो, तैसा बुद्धी वाचा काये जो माते आश्रवुनी ठाये, तो निषिद्धेही विपाये कर्मे करू. परी गंगेच्या संबंधी विधी आणि महानदी ऐक्यतेवी माझ्या बोधी शुभाशुभांसी. त्याचप्रमाणे बुद्धी, वाणी व देहाने ज्याने केवळ माझाच आश्रय केला आहे त्याच्याकडून चुकून एखादे वेळी निषिद्ध कर्मे केली गेली तरी गंगेला मिळणारा ओहोळ व मोठी नदी ज्याप्रमाणे गंगारूप होऊन जातात, त्याप्रमाणे माझ्या ज्ञानामध्ये नंतर शुभ व अशुभ हे दोन्हीही एकरूपच होतात. का बावने आणि धुरे हा निवाड तवची सरे, जवन घेपती वैश्वानरे कवळुनी दोन्ही. चंदन आणि साधे लाकूड हा भेद अग्नी जोपर्यंत त्या दोघांनाही कवटाळत नाही तोपर्यंतच असतो. नाना पांचिके आणि सोळे हे सोनया तवची आळे, जव परीस अंग मेळे एकवटीना. हिनकस व शुद्ध सोने हा फरक परिसाच्या त्यांना अंगस्पर्श होत नाही तोपर्यंतच असतो. तैसे शुभाशुभ ऐसे हे तवचीवरी आभासे, जव येऊन प्रकाशे सर्वत्र मी. त्याप्रमाणे शुभ व अशुभ हे तोपर्यंतच भासतात जोपर्यंत माझा सर्वत्र व्यापकत्वाने अनुभव येत नाही. अगारात्री आणि दिवो हा तवची द्वैत भावो, जंब न रिगीजे गावो गभस्तीचा. अरे जोपर्यंत सूर्याच्या कक्षेत प्रवेश केला नाही तोपर्यंतच रात्र आणि दिवस हा भेद राहतो. म्हणून माझी या भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी, जाऊनी पैसे तो पाटी आयुष्याच्या. अर्जुना, म्हणूनच माझी भेट होता क्षणीच त्याची सर्व कर्मे शुभ व अशुभ नाहीशी होऊन तो मुक्तीच्या पदावर जाऊन बसतो. देशे काळे स्वभावे वेस जयान संभवे, ते पद माझे पावे अविनाशतो. देशामुळे, काळामुळे किंवा नैसर्गिक धर्मामुळे ज्याच्यात कोणत्याही तऱ्हेचा रास संभवत नाही अशा त्या माझ्या अविनाशी पदाला तो प्राप्त होतो. किंबहुना पांडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता, लाहे तेणे न पविचता लाभ कवण असे. किंबहुना अर्जुना, माझ्या आत्मस्वरूपाचा प्रसाद प्राप्त झाल्यावर त्याला अप्राप्य असा कोणता लाभ आहे? आता 57वा श्लोक आहे. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः, बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. अंतःकरणपूर्वक सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पण करून व मत्पर होत बुद्धियोगाच्या आश्रयाने
आपले चित्त माझ्या ठिकाणी सतत ठेव. या कारणे गा तुवाया सर्व कर्मा आपुलिया माझ्या स्वरूपी धनंजया संन्यास कीचे. या करता अर्जुना तू आपल्या सर्व कर्मांचा माझ्या सगुण स्वरूपाचे ठिकाणी संन्यास कर, म्हणजे सर्व कर्मे मला समर्पण कर. परितोची संन्यासवीरा करणीयाचा झणे करा आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे. परंतु अर्जुना हा नित्य कर्माचा संन्यास नव्हे, हे आपली चित्तवृत्ती तू आत्मविचाराकडे लाव. मग तेणे विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे माझ्या स्वरूपी निर्मळे देखिजेल सर्व. मग त्या आत्मविचाराच्या सामर्थ्याने तुला आपल्याला कर्माहून वेगळे करता येऊन माझ्या निर्मळ स्वरूपाच्या ठिकाणी सर्व असल्याचे तुला दिसून येईल. आणि कर्माची जन्मभोय प्रकृती जे का आहे ते आपण या हुनी बहुबे देखसी दुरी. आणि कर्माची जन्मभूमी जी प्रकृती आहे त्या आपल्याहून आत्मस्वरूपापासून खूपच दूर आहे असे तू पाहशील. तेथ प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजया रूपे वीण का छाया जयापरी. मग अर्जुना पदार्थाहून छाया जशी अलग राहू शकत नाही तशी ती प्रकृतीही आत्मस्वरूपाहून वेगळी उरणार नाही. ऐसेनी प्रकृती नाश झालया कर्म संन्यास विफजेल अनायास सकारण. अशा प्रकारे प्रकृतीचा नाश झाल्यावर कारणासहित कर्म संन्यास आपोआपच घडून येईल. मग कर्मजात गेलया मी आत्मा उरे आपण या तेथ बुद्धी घापे करून या पतिव्रता. अशा प्रकारे सर्व कर्मे नाहीशी झाल्यावर मग केवळ मी आत्मा आपल्या ठिकाणी उरतो. त्या ठिकाणी तू आपली बुद्धी पतिव्रतेसारखी एकनिष्ठ करून ठेवावी. बुद्धी अनन्य येणे जोगे मज माझी जैरिगे ते चित्त चैत्य त्यागे मातेची भजे. या रीतीने अनन्य असणाऱ्या भक्तीने बुद्धी माझ्या ठिकाणी रममाण झाली, म्हणजे चित्तही आपले विषय चिंतन टाकून केवळ माझ्याच ठिकाणी रंगते. ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझ्या ठाई जडले ठाके तैसे वहिले सर्वदा करी. अशा प्रकारे सर्व विषय चिंतन सोडून देऊन चित्त माझ्याच ठिकाणी सर्वदा जडून राहील असाच साधन मार्ग तू लवकर कर. 58वा श्लोक आहे. मच्चित सर्व दुर्गाणी मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चैत्वमहंकारान् न श्रोष्यसि विनंक्षसि. मत्स्वरूप झालेला तू माझ्या कृपेने सर्व जन्म मरण रूप संकट परंपरा तरून जाशील, पण अहंकाराने जर तू मी सांगतो ते ऐकणार नाहीस तर मात्र नाश पावशील. मग अभिन्ना इया सेवा चित्त मियाची भरेल जेव्हा माझ्या प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण जाहला. मग या अभिन्न सेवेने अभेद भक्तीने चित्तात मी भरून जाईल तेव्हा माझी कृपा पूर्ण झाली असे समज. ते येथे सकळ दुःख धामे भुंजिजती तिये जिये मृत्यू जन्मे तिये दुर्गमेची सुगमे होती तुझ. ज्या जन्ममृत्यूमुळे सर्व दुःखे भोगली जातात ती अटळ असल्यामुळे त्यातून पार पडणे दुस्तर असले तरी तुला मात्र त्यातून सहज पार पडता येईल. सूर्याचेनी सावाये डोळा सावाईला होय ते अंधाराचा आहे पाड तया. सूर्याच्या मदतीचा हात डोळ्याला मिळाल्यावर त्या डोळ्यांना अंधाराची काय किंमत. तैसा माझेनी प्रसादे जीवकण जयाचा उपमर्दे तो संसाराचेनी बाधे बाहुले केवी. त्याप्रमाणे माझ्या कृपा प्रसादाने ज्याच्या जीवभावाचा कण पूर्णपणे नाहीसा झालेला आहे त्याला संसाराचा बाहुलबोबा काय त्रास देणार. म्हणून धनंजया तू संसार दुर्गती तरसील माझी या प्रसादास्तव.
म्हणून अर्जुना, माझ्या कृपा प्रसादाने त्या संसाररूपी वाईट गतीतून तू पार पडशील. अथवा हन अहम भावे, माझे बोलणे हे आघवे, काना मनाची ये शिवे, नेदिसी टेको. पण जर अहंकारामुळे माझे हे सर्व बोलणे आपल्या कानाच्या व मनाच्या हद्दीलाही शिव देणार नाहीस, तरी नित्यमुक्त अव्यय तू आहासी ते हो निवाय, देह संबंधाचा घाव वाजेल अंगी. तर मग तू नित्यमुक्त व अव्यक्त असूनही ही सारे व्यर्थ होऊन देहाभिमानाचा घाव तुला लागल्याशिवाय राहणार नाही. ताई, झालं की आणखीन वाचायचंय? थोडं घ्या ताई अजून, आपला हो वेळ पण हो आहे. हा. हो, हो ठीक आहे. तुम्ही सांगा मग केव्हा हो थांबायचं. हो सांगते. जया देह संबंधात प्रतिपदी आत्मघात, भुंजता उसंत काहीच नाही. ज्या देहात तादात्म्यात पावलोपावली आत्मघात आहे व त्याचे फळ भोगत असता उसंत कधीच मिळत नाही. एवढे नि दारुण निमणे नवीन निमणे, पडेल जरी बोलणे मेघसी माझे. माझे हे बोलणे जर मनावर घेणार नाहीस तर मरण नसतानाही आत्मदृष्टीने एवढे भयंकर मरण तुला भोगावे लागेल. अहंकार मादित्य. अच्छा, 59वा आता श्लोक आहे. हं. यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे, मिथ्येश व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वां नियोक्ष्यति. अर्थ आहे, अहंकाराच्या बळावर मी युद्ध करणार नाही असा जो तू विचार करीत आहेस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. प्रकृतीच तुला युद्ध करण्याला प्रवृत्त करील. पथ्यद्वेषिया पोशीश्वर, का दीपद्वेषिया अंधकार, विषय कद्वेषे अहंकार पोषुनी तैसा. पथ्याचा द्वेष करणारा अथवा जसा ज्वराला पोसतो किंवा दिव्याचा द्वेष करणारा जसा अंधाराला बाळगतो, त्याप्रमाणे विवेकाच्या द्वेषाने अहंकार बळावतो. स्वदेहावाम अर्जुन, परदेहावाम स्वजन, संग्रामानाम मलिन पापाचार. यामती आपुलिया तिघातीन नामेयया, ठेऊनिया धनंजया न जुझे ऐसा. जीवा माझे निष्टंक, करिसी तो आत्यंतिक, तो वाया धाडील नैसर्गिक स्वभावची तुझा. आपल्या देहाला अर्जुन व दुसऱ्यांच्या देहांना सगळे सोयरे असे नाव देऊन व युद्धाला वाईट व पापकारक असे कृत्य म्हणून अर्जुना, अशा आपल्या या विचारसरणीने तिघांना 3 नावे देऊन मी लढणार नाही असा जो तू आपल्या मनात ठाम निश्चय केला आहेस, त्या निश्चयाला तुझा जन्मजात क्षात्र स्वभावच व्यर्थ करून टाकेल. आणि मी अर्जुन हे आत्मिक, ययावध करणे हे पातक, हे माया वासुनी तात्विक काही आहे. आणि मी अर्जुन व हे माझे आप्तेष्ट यांचा वध करणे हे पाप आहे, या म्हणण्यात भ्रमा वाचून दुसरा काही तात्विक भाग आहे का? आधी झुंजार तुवा होवावे, मग झुंजावया शस्त्र घेयावे, का न झुंजावया करावे देवागण. आधी तू लढण्यास हो, मग लढण्याकरता शस्त्रे ग्रहण कर, किंवा न लढण्याची शपथ तरी घे. म्हणून न झुंजणे म्हणसी ते वायणे, ना मानू लोकपणे लोकदृष्टीही. म्हणून मी लढत नाही हो, ही भाषा व्यर्थच आहे. ते तिर्हाईतपणे व लोकदृष्टीनेही बरोबर नाही. तरी न झुंजे ऐसे निष्टंकिसी जे मानसे, ते प्रकृती अनारिसे करविलची. तरी मी लढणार नाही असा जो तू मनाने निर्धार करीत आहेस, तो तुझा निर्धार तुझी क्षात्र प्रकृती निष्फळ करीलच. 60वा श्लोक आहे. स्वभावजेन कौंतेय निबद्ध स्वेन कर्मणा, कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्.
याचा अर्थ आहे, अर्जुना, प्रकृती सिद्ध असलेल्या स्वतःच्या कर्मामुळे बद्ध झालेला तू मोहामुळे जे कर्म करू इच्छित नाहीस ते कर्म तू अगतिक होऊन करशील, केल्याशिवाय राहणार नाहीसच. पै पूर्वे पाहता पाणी, पविजे पश्चिमेचे वाहणी, तरी आग्रहाची उरेते आणि आपुलिया देखा. पाणी पूर्वेकडे वाहत असता आपण पश्चिमेकडे पोहू लागलो तर आपला हट्ट तेवढा दिसणार, बाकी ते पाणी त्याला आपल्याच वळणाला आणणार आहे. का साळीचा कण म्हणे, मी नुगवे साळीपणे, तरी आहे आन करणे स्वभावासी. किंवा साळीचा दाणा मी साळीपणाने उगवणार नाही असे म्हणू लागला तर स्वभावाच्या विरुद्ध करणे त्याला शक्य आहे काय? तैसा क्षात्र संस्कार सिद्धा, प्रकृती घडी प्रबुद्धा, आता नुठी म्हणसी हा धांदा, परी उठ विजसी चित्तू. त्याप्रमाणे हे बुद्धिवंता, क्षात्र संस्काराने तुझी प्रकृती बनलेली आहे. आता तू युद्ध करण्यास उठत नाही म्हणतोस, पण युद्ध धर्माचा हा व्यवहार तुला उठवल्याशिवाय राहणार नाही. पै शौर्य तेज दक्षता, एवमादिक पांडुसुता, गुण दिधले जन्मता प्रकृती तुझ. अर्जुना, शौर्य तेज दक्षता इत्यादी गुण प्रकृतीने तुला जन्मताच दिलेले आहेत. तरी तयाची या समवाया, अनुरूप धनंजया, न करिता उगलिया नयेल असो. तर अर्जुना, त्या गुणांच्या समुच्चयानुरूप तू जर करणार नाहीस तर ते गुण तुला स्वस्थ बसवणार नाहीत. म्हणून या तिही गुणी बांधलासी कोदंड पाणी, त्रिशुद्धी निघसी वाहणी क्षात्राची या. म्हणून अर्जुना, तू त्या शौर्यादी गुणांनी बांधला गेला आहेस, म्हणूनच तू क्षात्र धर्माच्या प्रवाहाने जाशील हे निश्चित आहे. ना हे आपुले जन्ममूळ, न विचारितची केवळ, न झुंजे ऐसे आढळ, व्रत जरी घेसी, तरी बांधोनी हात पाये, जो रथी घातला होये, तो न चले तरी जाये, दिगंता जेवी. तैसा तू आपुल्या कडूनी, मी काहीच न करी म्हणोनी, ठासी तरी भरवसेनी तुची करीसी. अथवा आपल्या जन्मजाळ मूळ प्रकृतीचा विचार न करताच केवळ मी लढणार नाही असे जर अढळ व्रत घेशील तर हात पाय बांधून रथात टाकलेला जरी पायाने चालत नसला तरी दूर देशाला ज्याप्रमाणे जातोच त्याप्रमाणे तू आपण स्वतः काहीच करणार नाही असे म्हणून जर स्वस्थ बसलात तरी खात्रीने तूच युद्ध करशील. उत्तर वैराटीचा राजा, पळता तुका निघालीसा झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजवील तुझ. विराट देशाचा राजा उत्तर तो युद्धात पळत असता, तू त्यावेळी लढाईत का निघालास? तुझा हा क्षात्र स्वभाव तुला लढायला लावीलच. महावीर 11 अक्षौहिणी, तुवा येके नागविले रणांगणी, तो स्वभाव कोदंड पाणी झुंजवील तुते. हे अर्जुना, 11 अक्षौहिणी असलेले मोठे बलाढ्य वीर युद्धात तू एकट्याने मोहनास्त्राचा प्रयोग करून नागविलेस म्हणजे त्यांना पराजित केलेस. तो तुझा स्वभावच, तुझी क्षात्रवृत्ती आहे, तोच तुला युद्ध करायला लावील. हा गा रोग काही रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परिभोग विजे बळिया अदृष्ट जेणी. अरे रोग्याला रोग आणि गरीबाला गरिबी काय आवडत असते, परंतु ज्या बलवान प्रारब्धाने या वाईट गोष्टी भोगविल्या जातातच ते अदृष्ट अनारीचे न करील ईश्वर वशे, तो ईश्वरी असे हृदयी तुझ्या. ते प्रारब्ध ईश्वराधीन असल्यामुळे वेगळे काही करणार नाही व तो ईश्वरही तुझ्याच हृदयात वास करीत आहे. 61वा श्लोक आहे. थांबूयात आपण त्या ईश्वर इथे. सर्वभूतानां हृद्देर्षेऽर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. याचा अर्थ थांबूयात. सांगून हो ताई, थांबूयात. संपवायचं. हो हो, याचा अर्थ सांगून देते. हो. अर्जुना, यंत्रावर जणू काय चढलेला सर्व प्राणी मात्रांना मायेच्या योगाने फिरवणारा ईश्वर
सर्व प्राणी मात्रांच्या हृदयाचा ठिकाणी स्थित आहे. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. अं, तुम्ही हे करता ना, थोडस सांगता ना आपण जे वाचले त्याच्यावर? त्या वंदनाताई सांगतील ना. बघा तुम्ही ट्राय करा. वंदनाताई तर आहेच, प्रश्नच नाही. वंदनाताई छानच सांगतात. हो तेच म्हणून. म्हणजे त्यांनी हे सांगितलंय की तुम्ही एखादी वस्तू आपल्याहून भिन्न असते तेव्हाच आपण तिला कष्ट. काय? हा हॅलो. अच्छा, शकुंतला. आज पसायदान शकुंतलाताई घेऊ सांग. द्यावं म्हणलं अगोदर. बर बर बर, शकुंतलाताई सांगतील आज, काही हरकत नाही. अच्छा ठीक आहे. पसायदान घेताय तुम्ही? हो, हा पसायदान आपण पसायदान ड्रॉप घेऊया. केलं हो ताई. आपण पसायदान ड्रॉप केलं आज. जास्त अच्छा हे वाचले. हा, वेळ कमी पडणार बरं म्हणून बरं. आपल्याला आता 8 ठीक आहे बर चालेल. दिवसामध्ये बर बर. संपवायचं आहे. हो ठीक आहे ठीक हम्म. ठीक आहे आहे. चालेल. बर बर बर. ओके. छान वाचलं, निलिमाताईंनी छान वाचलं बरं का. हो धन्यवाद. सांगा ताई, शकुंतलाताई. हो हो हो, सर्वांना जय श्री कृष्ण, रामकृष्ण हरी. काल आणि आजच्या ह्याच्यात सांगितलं की कर्मयोग केल्याने तू माझ्याशी एकरूप होशील. आणि हे सांगितलं असं की बाकी सर्व शास्त्र हे आज्ञा नाहीसे करतात पण मोक्षापर्यंत नेत नाहीत, पण गीता शास्त्र हे असं आहे की ते आज्ञा नाहीसं करून मोक्षापर्यंत नेतो. तू जर माझी भक्ती केलीस तर तुझं पाप पुण्य हे मी होईल. तू युद्ध केल्यावर तुला वाटतंय की मी हे सगळे सोयरे मारणार आहे त्यामुळे मला पाप लागेल, पण हे असं होणार नाही. तू जर माझी भक्ती केलीस तर तुझे पाप पुण्य मी होईल. आणि हा शास्त्र स्वभाव तुझा आहे की तू युद्ध करणं हे तुझं शास्त्र स्वभाव आहे. त्यामुळे युद्ध न करता हे सगळे सोयरे आहेत, युद्ध न करता असं जर तू म्हणशील तर तुला तुझी प्रकृती हे थांबू देणार नाही, युद्ध करायला भाग पाडेल. तसं त्यांनी उदाहरण सांगितलं की बृहन्नडा झाली होती विराट राजाच्या तिथे, त्याने वासात. तर त्याच्यावर दुर्योधनाने युद्ध केलं. तर उत्तर त्यांचा जे विराट राजाचा मुलगा तो रथ घेऊन गेला. बृहन्नडा म्हणजे अर्जुन तो सारथी झाला होता. मग खर तर उत्तर तो युद्ध करणार होता, पण तो खूप घाबरला एवढं सैन्य पाहून, मग तो पळाला. पण बृहन्नडेच्या रूपात असूनही युद्ध केलं, कारण हा शास्त्र स्वभाव आहे युद्ध करणं तुझा. त्यावेळेस तू पळूनही गेला असतास, पण तुझा स्वभाव असल्यामुळे तू युद्ध करून दुर्योधनाला हरवलं. असा तुझा स्वभाव आहे. आणि असं सांगितलं की पाप पुण्य हे मी काय होईल तुझं, तर समजा एक गंगा आहे, त्यात नदी आणि ओहळ हे जर मिक्स झाले तर तिला काही फरक पडत नाही. हे ओहळचं पाणी किंवा हे महानदीचं पाणी असं काही राहत नाही. तसं जर तू माझ्यात मिक्स झालास, मी एकरूप झालास, तर तू आणि मी असं शिल्लक काही राहणार नाही. तू आणि मी एकरूप हो, या सांगितलं की. आणि असं उदाहरण दिलंय की जर सूर्य उगवला तर डोळ्याला आपोआपच दिसेल, त्याला वेगळं काही करावं लागणार नाही. आणि किंवा सूर्य उगवला तर डोळ्याला त्याची काही पर्वा नाही अंधाराची. असं त्याच्यामुळं माझी जर तू भक्ती केलीस किंवा मी सर्वमय झालास तर तुला जन्म मरणाची काही भीती राहणार नाही. म्हणजे आता त्याला वाटत होतं, अर्जुनाला वाटत होतं की हे मरणारे आहेत, मी मारणार आहे. असं तू असं म्हणजे त्रिपुटी करू नको. म्हणजे हे स्वतःला अर्जुन आणि हे सगळे सोयरे आणि हे युद्ध हे त्रिपुटी झाली तुझी. हे त्रिपुटी तू नाहीशी कर. आणि अर्जुन, युद्ध आणि मी हे सर्व एकच आहे. अशा प्रकारे जर तू जे स्वभाव ठेवलास तर तू हे तुला पाप पुण्य लागणार नाही. हे त्रिपुटीचा तू नाश कर. आणि हे सांगितलं की जर अज्ञान नाहीस झालं तर म्हणजे जेव्हा लोखंड गंजलेलं आहे किंवा खराब आहे असं केव्हा वाटते, जोपर्यंत त्याचा परिसराचा जोपर्यंत स्पर्श होणार नाही.
जर लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर 16% सोनं होते त्याचं. मग त्याचा गंजलेलापणा किंवा खराब आहे असं काही शिल्लक राहणार नाही. तसं तू जर सर्वमय झाला, जे भक्त कोणी माझ्याशी जर एकरूप झाले, तर त्याची प्रकृती हे अज्ञान हे काही राहणार नाही. सर्व हे सगळं एकरूप होईल. आता आपल्याला वाटते की आपण जन्मणारे आहेत, मरणारे आहोत. जर म्हणते की तुकाराम महाराज म्हणते की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. असं जर सर्व जर आपल्याला वाटत आहे, तर आपल्याला वाटते की हे झाड आहे, हे सगळे सूर्य आहेत, मी वेगळा आहे, हे देव आहे, असं आपला जर जे भेद आहे तो भेद तू नाहीसा कर. जेव्हा तुझा भेद नाहीसा झाला, हे सर्व एकच आहे असं जेव्हा तुला वाटलं, तेव्हा तुम्ही एक आहेत आणि तुला जन्ममरणाची भीती हे वाटणार नाही. हे सर्व तू आणि मी एक हो असं सांगितलं. काय सांगितलं आणखी? किती राहिले? हो ताई, झाला का वेळ? म्हणे आणि ह्याच्यावर 2 मिनिटं आहे. सांगितलं ताई सांगतायत. स्वदेहा नाम अर्जुनो, परदेहा नाम स्वजुनो, संग्रामा नाम मलिनो, पापाचारू. म्हणजे स्वतःला अर्जुन, दुसरे सगळे सोयरे आणि हे जे युद्ध आहे, हे युद्ध केल्याने मला पाप लागेल, हे असं तू ठेवू नकोस. हे त्रिपुटी तू मावळून टाक. आणि आणि एक असं मला वाटतं की त्यांनी सांगितलं, श्रीकृष्णांनी सांगितलं की एखादी वस्तू जेव्हा आपल्यापासून भिन्न असते, तेव्हाच आपण कष्ट करून तिला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. पण ती तुझ्या जवळच आहे, तर तू त्याला प्राप्त काय करशील? तुझ्या जवळच ते आहे, ते परब्रह्म तुझ्या जवळ, आत्मा तुझ्या जवळच आहे, तू आणि मी एकच आहोत. तू काय प्राप्त करशील? कोणाला प्राप्त करशील? प्राप्तीलाच प्राप्ती आहे. हे म्हणजे मला वाटतं दूध आहे आणि स्वतः सिद्ध हे पाणी आहे, त्याच्यावर शेवाळ चढलेलं आहे. आणि किंवा सूर्याच्या समोर ढग आलेले आहेत, तर ढग हे पाण्याने नाहीसे होते, त्याला सूर्य तयार करायची गरज नाही. किंवा शेवाळ हे आपण बाजूला केलं तर स्वतः सिद्ध पाणी आहे, पाणी आणायचं नाही किंवा तयार करायचं नाही. दूध हे गाईच्या काशीमध्ये आहे, फक्त दूध काढायचं, साधना करायची फक्त. स्वतः सिद्ध मी आत्मा तुझ्यात आहे, साधना तेवढी सांगितली. होत आहे, हा पण विषय झालाय ना. हो, आठवण करून दिली, छान झालं. हो, रामकृष्ण हरी. वंदना ताई, तुम्हाला काय ह्याचे सांगितलं? आणि ताई वाल्या कोळ्याचे एक उदाहरण आहे. जर पाप पुण्य मी कसं होईल, तर वाल्या कोळी किती लोक व्यक्ती मारत होता. एकदा नारद भेटले वाल्या कोळीला आणि त्याला मारत होते. नारद म्हणे की तू हे काय करतोस? म्हणे म्हणे की मी एका व्यक्तीला मारलं तर एक दगड रांजणात टाकतो, असे माझे 7 दगड भरलेले आहेत म्हणे. नारद म्हणे तू कशासाठी करतोस? ते म्हणे माझ्या बायकोसाठी, लेकरांसाठी. अरे हे तू पाप करतोस, त्यांना विचारू नये म्हणे तू, तुझ्या पापात